म्हणतात रामाचे सगळे पुजारी, चांगली गोष्ट आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही. आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. भाजप मुक्त श्रीराम म्हणजे नुसतं जय श्रीराम नाही, भाजप मुक्त जय श्रीराम. काय चाललंय हे आज? म्हणजे ज्यांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं शिवसैनिक तुमच्या सोबत होते. बाकी मी त्या सगळ्या इतिहासात जात नाहीये. ते प्रदर्शन बघा काय काय, त्याच्यात स्वतः सुभाष देसाई सुद्धा होते. आणि आज आपल्या संध्याकाळच्या सभेमध्ये तेव्हा जे काही कारसेवक गेले होते त्यातले काही आजपर्यंतच्या सगळ्या वर्षांमध्ये आपल्यात ते नाही आहेत, आपल्यातले निघून गेले. पण जे आहेत आणि इकडे येऊ शकले ते सुद्धा आज संध्याकाळी येणार आहेत. महेश्वर कोणी घ्यायचं? बरं घेतलं तर घ्या, माझं काहीच म्हणणं नाहीये. पण निदान प्रभू श्रीरामचंद्राचा एक तरी गुण तुमच्यामध्ये आहे हे तरी आम्हाला कळू द्या. एक तरी गुण. प्रभू रामचंद्र हे सत्यवचनी होते, एकवचनी होते. मग तुम्ही ज्या शिवसेनेने तुम्हाला त्या गादीपर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेला वचन मोडणारे तुम्ही राम भक्त कसे काय होऊ शकता? तुम्ही कसे काय होऊ शकता? आणि संजय, तुम्ही जे सांगितलं की प्रभू रामचंद्राने काय काय केलं, का केलं, वालीचा वध का केला, आणि आपल्याला सुद्धा वालीचा वध का करावा लागेल? कारण त्यांनी आपली शिवसेना पळवलेली आहे. ज्यांनी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील, वाली असतील, आणखीन कोणी असतील, आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही. हा खरा निर्धार करा. हा खरा निर्धार करा. कारण आता सगळं राममय झालेलं आहे. पण जनतेचे प्रश्न तसेच आहेत. झाला कालचा इव्हेंट झाला, राम की बात हो गई, अभी काम की बात करो. अभी काम की बात करो. चलो हो जाने दो चर्चा. कामावरती चर्चा करा. तुम्ही 10 वर्षात काय केलं, 75 वर्षात काँग्रेसने काय केलं, तुम्ही 10 वर्षात काय केलं हे पहिलं सांगा आता. कारण आज मी पेपरमध्ये वाचलं की आता समर्थ देशाला समर्थ करणं. मग 10 वर्ष काय अंडी बुवत होतात? 10 वर्ष काय करत होतात? म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये पंतप्रधान जगभर फिरत होते पण अयोध्येला गेलेले नव्हते. आता सुद्धा लक्षद्वीपला गेले, मणिपूरला गेले. बाकीचे विषय मी आज संध्याकाळी सांगणार आहे, ते बोलणारच आहे. मणिपूरला पण नाहीच गेले. मणिपूरला तर नाहीच गेले. मणिपूरला गेले नाहीत म्हणून मी म्हटलं ना बाकीचे विषय मी संध्याकाळी बोलणार आहे. पण हे आता जे विषय अरविंद सावंत यांनी मांडले, कामगार सगळा बेकार होतोय, म्हणजे सगळे नुसतं राम 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 करायचं, राम राम करायचं देश जगाला. अंबादास जे बोलले, अंबादास तुम्ही म्हणालात की गेल्या वर्षभरात किंवा काही महिन्यात अमरावती जिल्ह्यात जवळपास 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. अमरावती जिल्ह्यात काय पीक विमा मिळाला, नुकसान भरपाई मिळाली, कोण देणार? नोकऱ्या मिळाल्या, 2 कोटी नोकऱ्या कुठे आहेत? मग हे जे काय असं सगळ्यांना भारावून टाकलं जातंय की कोणाला तरी पकडतात आणि यांच्यामुळे मला हक्काचं घर मिळालं. साफ झूट आहे, अजिबात नाही. म्हणजे सगळी चॅनल्स मी त्यांना दोष देत नाही, कारण दबाव एवढा आहे की ते जे म्हणतील तेच दाखवावं लागतं. आणि आता सुद्धा मला कल्पना नाही, लाईव्ह दाखवत असतील किंवा काही ठिकाणी केबल सुद्धा बंद केले जातात. हे तुमचं रामराज्य? अरे हिम्मत असेल तर समोरासमोर मैदानात या ना, मग बघू कोण काय आहे ते. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.